तुमच्यासोबत हे असं काय होतंय का की तुम्ही एखाद्या घटनेला मनापासून विसरायचा प्रयत्न करतात किंवा एखाद्या व्यक्तीला मनापासून विसरायचा प्रयत्न करतात, अशी एखादी घटना जी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या बाहेर काढून टाकायची किंवा तुमच्या डोक्यातून बाहेर काढून टाकायची, पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी या गोष्टी तुमच्या डोक्यातून बाहेरच जात नाहीयेत आणि तुम्हाला फिरून फिरून त्याच गोष्टी आठवत आहेत आणि तुम्हाला खूप गोष्टी त्या त्रास देत आहेत, तर आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका आणि मी जसं सांगते तसा हा आजचा उपाय करा. तुमच्या ज्या गोष्टी डोक्याच्या बाहेर जात नाहीत किंवा एखादी व्यक्ती तुम्ही विसरायचा प्रयत्न करतात पण ती तुमच्या डोक्यातून बाहेरच जात नाही, त्या व्यक्तीला तुम्ही विसरू शकत नाहीत, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी 8 दिवसातच रिझल्ट भेटणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम सुरळीत होणार आहेत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला स्पेशल व्हिडिओ कशासाठी आहे तुम्ही टायटलमध्ये तर पाहिलंच असेल. कारण अशा सर्व घटना, अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात ज्या आपल्याला खूप परेशान करतात किंवा टॉर्चर करतात आणि अशा व्यक्तीपासून आणि अशा घटनापासून आपल्याला दूर जायचं असतं आणि दूर जायचा आपण प्रयत्न करतो, तरीही आपण त्या गोष्टीसोबत परत परत बांधले जातो. कारण त्या गोष्टी आपल्या दिमागामध्ये ऑलरेडी चलतच असतात. मग या गोष्टीपासून दूर कसं जायचं आणि या गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर कशा काढून टाकायच्या, तर ह्या गोष्टी डोक्याच्या बाहेर काढून टाकण्यासाठी आजचा हा स्पेशल उपाय लगेचच सुरू करूयात. तर काय करायचं आहे तुम्हाला, जी कोणती घटना आहे जी तुम्ही विसरू शकत नाही किंवा एखादी व्यक्ती आहे तिच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुम्हाला विसरायचं आहे, मग त्या व्यक्तीच्या आठवणी तुमच्या मनातून दूर करायच्या, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे एक कागद आणि त्या कागदावर तुम्हाला एक कागद घ्या किंवा वही घ्या. त्या कागदावर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. एखादी व्यक्ती तुम्हाला विसरायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि नाव लिहिल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत कंटाळ येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव लिहून काढायचं आहे. आणि परत जोपर्यंत, म्हणजे अशी कोणती घटना आहे का तुमची जी तुम्ही विसरू शकत नाहीत, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही विसरू शकत नाहीत, ती गोष्ट देखील त्या पानावर लिहून काढायची. इतक्या वेळेस लिहायची की जोपर्यंत तुम्हाला कंटाळ येत नाही, एकदम चिडचिड व्हायला सुरुवात होत नाही, 10 मिनिट 5 मिनिट, तोपर्यंत त्या पानावर लिहून काढायची. म्हणजे तितक्याच वेळेस लिहावं असा काही नियम नाही, जोपर्यंत तुम्ही लिहू शकता तोपर्यंत लिहायचंय. आणि ते काय करायचंय, ते पान तुम्हाला डायरेक्ट गॅसवर जायचंय आणि गॅसवर जाळून टाकायचंय. डायरेक्ट जाळावर धरायचंय आणि म्हणजे त्याचा डायरेक्ट धुळच करून टाकायचा आहे, जाळूनच टाकायचं आहे. आणि हे तुम्हाला रेग्युलर 15 दिवस किंवा महिनाभर करायचं आहे. तुम्ही जर असं दररोज केलं ना तर अगदी 8 दिवसातच तुम्हाला या गोष्टीचा असर दिसणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही खूप दिवसापासून डोक्यातून काढायचा प्रयत्न करतात, ज्या व्यक्तीला तुम्ही विसरायचा प्रयत्न करतात, त्या गोष्टीपासून तुम्ही दूर होणार. आता बघा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करतात पण त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिरून फिरून आठवत आहेत, ती व्यक्ती विसरू शकत नाही. पण काय माहिती का, ती व्यक्ती तुमच्या डोक्याच्या बाहेर जाणार नाही पण त्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. कारण हा जर उपाय केल्यानंतर ना ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे नाही तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आणि तुमच्या डोक्यात जे विचार होते त्या व्यक्तीविषयी ते विचार पूर्ण निघून गेलेले असतील. पण हा उपाय रेग्युलर करायचा, तुम्हाला 8 दिवसातच रिझल्ट भेटेल. मग बऱ्याचदा काय होतं, आपल्याला खूप वाईट साईड स्वप्न पडतात आणि राहून पडतात आणि आपल्याला वाटतं आता काय होतंय काय. असे जर काही वाईट साईड स्वप्न जरी तुम्हाला पडत असतील ना तर तुम्ही ते स्वप्न देखील त्या कागदावर लिहू शकता आणि लिहून नंतर ते स्वप्न जाळून टाकू शकता. आणि जाळल्यानंतर ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात, जे काही निगेटिव्ह विचार असतात त्या अग्नीसोबत स्वाहा होऊन जातात. म्हणून
तुम्हाला तुमची निगेटिव्हिटी बाजूला काढण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला विसरण्यासाठी किंवा एखादी गोष्ट लाईफ डिस्टर्ब करत असेल तर त्या गोष्टीला विसरण्यासाठी हा उपाय करायचा आहे. 15 दिवस, महिनाभर हा उपाय तुम्ही केला ना तर रेग्युलर हा उपाय दररोज केल्यानंतर 8 दिवसातच रिझल्ट जाणणार आहे. या 8 दिवसातच तुम्हाला तुमच्यावर फरक जाणवणार आहे. आणि फरक जाणवल्यानंतर नक्कीच मला कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्ही बोललेली गोष्ट एकदम बरोबर झालेली आहे. तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट पाहील, कारण हा उपाय मी स्वतः करून पाहिलेला आहे आणि याचा रिझल्ट मला खूप चांगला भेटलेला आहे. आणि माझी अपेक्षा आहे तुम्हालाही 100% खूप चांगलाच रिझल्ट भेटेल. नक्की हा उपाय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.